दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा विचार आपण करतो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी हे लाईव्ह फेसबुक पेज समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासार्थींना वेगळा दृष्टिकोन मिळावा, यासाठी म्हणून आपल्याला हे माध्यम, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. 10 मे पासून चालू झालेल्या राष्ट्रगुरु समर्थ रामदासांच्या या वाङ्मयीन पूजेमध्ये आपण सगळ्यांनी पूजा साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. आपण सध्या समर्थांनी प्रसंगोपात काही उपदेश केला, काही काव्य रचलं, याचा विचार करतो आहोत. यावर अभ्यास करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण समर्थांचे, की ज्यांना प्रति समर्थ असं म्हणलं जायचं, भीमस्वामी शहापूरकर त्यांना पाठवलेल्या पत्राचा आणि भीमस्वामींनी पाठवलेलं त्या अगोदर समर्थांना पत्र, याचं आपण 2 भागामध्ये काल आणि परवा आपण त्याचं चिंतन केलं. आता सध्या तंजावर मठाचे मठपती आदरणीय रामचंद्र महाराज हे अत्यंत नेटाने, निष्ठेने, श्रद्धेने
या तंजावर मठाचा कार्यभार सांभाळत आहेत. तामिळनाडूमध्ये असलेला हा मठ आहे. त्यामुळे आपण जर कधी तामिळनाडूमध्ये गेलात तर अवश्य या मठाला भेट द्यावी. तिथली सगळी माहिती करून घ्यावी. जसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक ठिकाण माहिती आहे, धुळे समर्थ वाग्देवता मंदिर, तसंच तंजावर हे मठ आहे, हेच ठिकाण आहे. समर्थ शिष्यांच्या प्रशिष्यांच्या अनेक काव्यांची रचना त्या ठिकाणी अत्यंत मेहनतीनं अथक प्रयत्नांनी सांभाळून ठेवण्याचं काम चालू आहे. भीमस्वामींच्या परंपरेमध्ये अनेक मठांची व्यवस्था, अनेक शिष्य प्रशिष्यांची नेमणूक दक्षिणेमध्ये झालेली आहे. ब्रह्मचारी असलेले रामचंद्र महाराज हे सगळं वैभव सांभाळून आहेत. आज आपण समर्थांच्या एक अत्यंत महत्वाच्या शिष्या वेणा स्वामी त्यांच्या प्रश्नांना समर्थ रामदासांनी दिलेली उत्तरं याचा विचार करणार आहोत. समर्थ अनेक ठिकाणी भिक्षेच्या निमित्ताने भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी, नगरे अथवा कुग्रामे भिक्षा मागत जावी आणि त्या भिक्षेच्या माध्यमातून माणसं मिळतायत का याचा विचार करावा. पावन भिक्षा दे रे राम समर्थ म्हणतात. कुठली भिक्षा आहे ही आणि पावन म्हणजे काय? पावन भिक्षा दे रे राम आपल्याला माहिती आहे, चौपदीमध्ये याचा उल्लेख आहे. संगीत गायन दे रे राम, प्रसंग तार्किकता दे रे राम. त्यामध्ये पावन भिक्षा दे रे राम असा एक चरण आहे. आपण विचार केला पाहिजे की भिक्षा ही समर्थ कशाची घ्यायची आहे. 3 भिक्षा प्रामुख्याने आहेत. एक आहे धान्य भिक्षा, दुसरी आहे द्रव्य भिक्षा आणि तिसरी आहे मनुष्य भिक्षा. खरं तर पावन भिक्षा या शब्दाचा अर्थ आहे कोरडी भिक्षा, की जी शिजवलेली नाहीये अशी, त्याला पावन भिक्षा असं म्हणायचं. समर्थांनी पावन भिक्षा मागितली. जे धान्य येईल ते अत्यंत शुद्ध असलं पाहिजे, पवित्र मनाने दिलेलं पाहिजे, मोकळ्या मनाने दिलं पाहिजे, की जे खाल्ल्यानंतर रामदासी संप्रदायातल्या संन्याशांमध्ये धर्म जागरणाचे विचार, राष्ट्र जागरणाचे विचार हे तेवते राहिले पाहिजेत. म्हणून ती पावन भिक्षा धान्याची, पावन भिक्षा द्रव्याची. चाफळचं मंदिर उभं राहायचंय, मग त्याला द्रव्य लागेल. अनेक ठिकाणी, हजारो ठिकाणी हनुमंताची मंदिर उभा करायची, त्याला द्रव्य लागेल. अत्यंत साधन शुचिता बाळगलेलं द्रव्य. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. असं द्रव्य, असं धन
ते पावन असलं पाहिजे. ते जर पवित्र नसेल, ते जर वाम मार्गाने मिळालेलं द्रव्य असेल, तर ते आपल्या सत्कर्माला उपयोगी पडणार नाहीये. म्हणून पावन भिक्षा या शब्दाचा अर्थ आहे पवित्र धान्य, पवित्र द्रव्य आणि पवित्र मनुष्य, म्हणून माणसांची भिक्षा. किती माणसं जोडली अहो. ही माणसं म्हणजे सुनील दादा चिंचोलकरांच्या शब्दामध्ये माणकं आहेत, हिरे आहेत. समर्थ संप्रदायाची एक एक हिरा आहे, एक एक रत्न आहे. पवित्र विचारांची माणसं मिळाली की स्वराज्य स्थापनेसाठी त्याचा वापर करता येईल, समर्थ संप्रदायासाठी त्याचा वापर करता येईल. म्हणून पावन भिक्षा दे रे राम ही 3 पातळ्यांवर आहे, आणि ती आहे द्रव्य, धान्य आणि मनुष्य. अशी भिक्षा मागत असताना वेणाबाई या पावन भिक्षेमध्ये जमलेल्या आहेत. किती माणसं जोडली समर्थ रामदासांनी. ही सगळी माणसं 4 ते 5 वर्षाच्या काळात जोडलेली आहेत. बहुतांश माणसं. कारखानाच काढला होता समर्थांनी. घ्यायचं इकडून, टाकायचं तिकडून, संन्यासी म्हणून बाहेर, मठपती म्हणून बाहेर, रामदासी म्हणून बाहेर. अशी भिक्षा मागत असताना समर्थ एके दिवशी मिरजेत आले. मिरजेमध्ये आले आणि एका घरासमोर उभा राहून त्यांनी श्लोक म्हटला, जय जय रघुवीर समर्थ घोष केला. आणि ते म्हणाले, माई तुंबावर दूध मिळेल का? दुधाची भिक्षा होती. सकाळी आतून आवाज आला, आज शनिवार आहे, हनुमंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय भिक्षा कशी देणार? समर्थ झटकन वळले, निघाले. पण समर्थ जेव्हा वळले आणि झप 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 घराच्या बाहेर पडले, वाड्याच्या बाहेर पडले, अंगणातून बाहेर पडले, तेव्हा आतून आलेल्या वेणाबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. मात्र त्यांच्या लक्षात आलं की आज आपले सद्गुरू भिक्षा न घेता आपल्या दारावरून रिकाम्या हाताने केले. कसं वाटलं त्यांना माहिती नाही, पण त्यांनी जे वर्णन केलेलं आहे समर्थांचं, त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, ही जी कौपीन धारण केलेली आहे त्यामध्ये पुच्छ वळवळत आहे, शिपटी आहे. मग ज्यांना नैवेद्य दाखवायचा म्हणून आपण आज दूध दिलं नाही, ज्या हनुमंताला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून दारावर आलेल्या भिक्षेकऱ्याला तुंबावर दूध दिलं नाही, ते साक्षात हनुमंत अवतार घेऊन आलेत का काय यांचा? त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी पुढे जो काव्य रचलेलं आहे त्यामध्ये वेणास्वामी असं लिहितात, राम नामे विन मज कंठ वेना, राम नामे विन मज कंठ वेना. कोणी निंदिती कोणी वंदिती, वास मी त्यांचा पाहिना. कोण काय म्हणील, कोण काय म्हणील, मला त्याबद्दल काहीही खंत नाही. असं एक पद्य आहे. आणि ज्या वेणास्वामी ज्यांचं सासर हे मिरजेत आहे देशपांड्यांकडे, त्यांचं माहेर हे कोल्हापूरचं आहे. गोपाजी पंत आणि राधिकाबाई अत्यंत भगवत भक्त असलेलं हे कुटुंब आहे.
आणि या उभयतांच्या पोटी वेणाबाईंचा जन्म झालेला आहे. वेणाबाई केवळ 6 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न मिरजेच्या देशपांडे घराण्यामध्ये लागलं आणि मुलगा 11 वर्षाचा आहे. पोहायला कृष्णेमध्ये गेला आणि भोवऱ्यात अडकून ते पुन्हा परत आलाच नाही. 6 वर्षाच्या असलेल्या वेणाबाई या बाल विधवा झाल्या. आपल्या सासूबाईंनी आज शनिवार आहे, हनुमंताला दूध दाखवायचंय, नैवेद्य दाखवायचंय म्हणून या रामदासींना भिक्षा दिली नाही आणि त्यांनी मागितली ती भिक्षा ती पण वेगळीच, तुंबावर दूध द्या. शक्यतो कोणी दुधाची भिक्षा मागत नाही. त्यांनी जो अभंग लिहिलाय त्यामध्ये समर्थांचं तंतोतंत वर्णन केलंय आणि त्यांच्या अंतःकरणातली तळमळ आपल्याला त्या अभंगातून लक्षात येते. वेणास्वामी म्हणताय, तैसी मूर्ती दृष्टी पडो, तैशा पायी वृत्ती जडो. कैशा पायी? तैसी मूर्ती दृष्टी पडो. ती मूर्ती आत्ता आमच्या अंगणातून पाठमोरी होऊन गेलेली, झप 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 निघून गेलेली ती मूर्ती कुठे आहे? कारण काय झालं, ती मूर्ती गेली. वेणाबाई घरात आल्या, सासूबाईंना म्हणाल्या की अहो मला आता असा भास झाला की साक्षात हनुमंत भिक्षेसाठी आले होते. मग सासूबाईंनी सांगितलं की जा ना मग बघ पटकन त्यांना आहेत का, देऊन टाकू आपण त्यांना दूध. वेणाबाई धावत पळत बाहेर आल्या. पण समर्थांचं चालणं म्हणजे काय? त्यांच्या चरित्रातले प्रसंग आहेत. त्यांचं चालणं अधोदृष्टी असे आणि वायू वेगाने चालत. त्यांच्या सोबतची जी माणसं चालायची ती त्यांना चालणं नव्हे, पळावं लागायचं. झप झप झपझप समर्थ निघून गेले. म्हणून त्यांचं वर्णन वेणाबाई करतायत, तैसी मूर्ती दृष्टी पडो, तैशा पायी वृत्ती जडो. त्यांच्या पायी माझी वृत्ती सगळी जडावी, त्यांच्या चरणांवर माझी वृत्ती राहावी. ब्रह्मचारी सूत्र शिखा, पायी शोभती पादुका. ब्रह्मचारी आहे, सूत्र केसांच्या जटा आहेत, त्यामध्ये शिखा आहे. पायी शोभती पादुका, कटी अडंबर कौपीन, कंठी तुळसी मणिभूषण. दिव्य मुख दिव्य नेत्र, भाळी आवाळू सुंदर. असं वर्णन वेणाबाईंनी केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा समर्थ भिक्षेसाठी आले. आता दुपारची वेळ आहे आणि वेणाबाई वरांड्यातल्या झाडाखाली बसून एक ग्रंथ वाचित बसलेले आहेत. काल समर्थांच्या लक्षात आलं की ही बाल विधवा आहे. समर्थांच्या लक्षात आलं, समर्थांनी काही माहिती गोळा केली असेल. पुन्हा समर्थ प्रकट झाले. मना प्रार्थना तुझला एक आहे. श्लोक म्हणला, घोष केला, ओम भवती भिक्षां देही. सासूबाई आणि वेणाबाई दोघी धावत बाहेर आल्या. भिक्षा घालायची आज. सासूबाईंनी पाहिलं, त्या म्हणाल्या, बुवा 1-2 मिनिट थांबा, मी भिक्षा घेऊन येते. यथासांग भिक्षा घालायची आहे. 5 मिनिटं लागली सगळ्या वस्तू जमा करायला परातीमध्ये. आणि
ग्रंथ पडलेला आहे, ग्रंथ ठेवलेला आहे त्या आसनावर, बाजूला आसन मांडलेलं आहे. समर्थांनी विचारलं, बाळा हा ग्रंथ कोण वाचतंय? ती म्हणाले, बुवा मीच वाचतीये. काय नाव आहे ग्रंथाचं? ती म्हणाली, नाथ महाराजांचं भागवत आहे. हो का? मग तुम्हाला समजतं सगळं? तिने मान हलवली. मला नाही काही त्यातलं फारसं समजत. खूप शंका येतात मला वाचत असताना. मग समर्थ म्हणाले, काय शंका येतात विचारा की आम्हाला. तेवढ्यात सासरे आले. देशपांडे बुवा आले. त्यांनी पाहिलं धिप्पाड रामदासी उभा आहे. वेणाबाई बोलतायत, त्यांचा संवाद चालू आहे. समर्थांनी विचारलं, नाथ महाराजांचं भागवत तुमच्याकडे कसं आलं? तेवढ्यात वेणाबाईंचे सासरे म्हणाले, स्वामी आम्ही दोघं उभयता नाथ महाराजांचे अनुग्रहित आहेत हो. काय समर्थांना आनंद झाला असेल. आपल्या काकांचे अनुग्रहित असलेले हे दोघं नवरा बायको आहेत. समर्थ म्हणाले, मी पण नाथांच्याच कुळातला आहे हो. आता आनंदाचा पारावार देशपांड्यांकडे राहिला नाही. मग ते चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की ते माझे काका पडावेत. माझ्या आईची बहीण ही त्यांची पत्नी नाथ महाराजांची. माझा मावसा आहे तो. चांगलं स्वागत झालं असेल, चर्चा झाली असेल. आणि जेव्हा समर्थ म्हणाले, बाळा तुला जर काही शंका असतील तर तू मला विचारू शकतेस हा. आणि सज्जना हो, वेणा स्वामींनी ज्या शंका विचारल्या त्या केवळ 10 कडव्यांमध्ये आहेत. आणि किती शंका आहेत, किती प्रश्न आहेत. दहा कडव्यांमध्ये 25 प्रश्न विचारलेत वेणा स्वामींनी. असं म्हणतात की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मॅन इज नोन बाय क्वेश्चन्स ही आस्क्स. कुठल्या पातळीचे प्रश्न विचारले त्यावरून त्या माणसाची बुद्धिमत्ता किंवा त्या माणसाची कोटी आपल्याला समजते. आपण म्हणतो ना, काय फालतू प्रश्न विचारले तर, आणि तेच जर गहन प्रश्न विचारले तर माणूस हुशार आहे. काय विद्वत्ता आहे, काय व्यासंग आहे, अभ्यासू माणूस दिसतोय. आम्ही समीक्षण करत असताना आमच्या अभ्यासार्थींनी आम्हाला प्रश्न विचारले तर आपल्या मनात काय भाव निर्माण होतो? आपण त्याची मापं काढतो का त्याला समर्पक उत्तर देतो का त्याच्या निमित्ताने आपला अभ्यास होतो आणि मग आपण त्याचं समाधान करतो? वेणा स्वामींनी विचारलेले 25 प्रश्न 10 कडव्यांमध्ये आहेत. त्या प्रश्नांचा आणि समर्थ रामदासांनी 11 कडव्यांमध्ये दिलेल्या उत्तरांचा विचार आपण आज करणार आहोत. याला नावच आहे समर्थ वेणाबाई संवाद.
10 कडवी आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. नमो वागेश्वरी शारदा सुंदरी. श्रोता प्रश्न करी वक्तयासी. पहिलं कडवं. वक्तयासी पुसे जीव हा कवण. शिवाचे लक्षण सांगा स्वामी श्रीराम. सांगा स्वामी कैसा आत्मा तो परमात्मा. बोलिजे अनात्मा तो कवण. कवण प्रपंच कोणे केला संच. भागुता विसंच कोण करी श्रीराम. कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या. कैसे आहे अद्याचे स्वरूप श्रीराम. स्वरूप ते माय कैची मूळ माया. ईश चाळावया कोण आहे श्रीराम. आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य. समाधान अन्य ते कवण श्रीराम. कवन जन्माला कोणा मृत्यू आला. बद्धमुक्त झाला तो कवण. कवण जाणता कोणाचीही सत्ता. मोक्ष हा तत्वता कोण सांगा श्रीराम. सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण. पंचवीस प्रश्न ऐसे केले श्रीराम. 10 कडव्यांमध्ये 2 चरणांचं एक कडवं आहे. आणि त्या 10 कडव्यांमध्ये म्हणजे 10 दोन्ही 20 चरण झाले. या 20 चरणामध्ये पहिलं जे कडवं आहे त्यामध्ये तर मंगलाचरण आहे. बघा, वेणाबाईंची बुद्धिमत्ता किंवा वेणाबाईंचा व्यासंग आपण पाहू शकतो की त्या बालविधवा आहेत. पण वेणाबाईंचं भाग्य हे की त्यांचं माहेर आणि सासर ही दोन्हीही कुळं अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणानं भक्तिप्रवण असलेलं कुटुंब आहे. दोन्हीकडे माहेरी आणि सासरी. त्यामुळे अनेक ग्रंथ वाचन, अनेक शास्त्रांचं श्रवण हे त्यांनी बालपणापासून केलेलं आहे. आणि एवढ्या कमी वयामध्ये समर्थ रामदासांसारख्या अधिकारी पुरुषाला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य वेणाबाईंकडे आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. 350 वर्षाखाली अशा अनेक ग्रंथांचं श्रवण वाचन मनन केलेल्या वेणाबाई आहेत. काय अधिकार आहे. म्हणून वेणा स्वामी या एकमेव महिला मठपती आहेत. एकमेव महिला शिष्य आहेत समर्थांच्या, की ज्यांना उभा राहून कीर्तन करण्याची परवानगी आहे. अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार ज्या मिरज मठपती म्हणून राहिल्या. बराचसा काळ त्यांचा चाफळला गेला. समर्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या, अत्यंत निकटच्या अशा या वेणास्वामी आहेत. काय प्रश्न विचारले आहेत वेणास्वामींनी. वेणास्वामी म्हणतायत, नमो वागेश्वरी शारदा सुंदरी. श्रोता प्रश्न करी वक्तयासी. मी श्रोता आहे, तुम्ही वक्ते आहात. तुमच्याबद्दल मी खूप अभ्यास केलेला आहे. आता मला तुमची ओळख पूर्ण पटलेली आहे. तुम्ही रामदास आहात, रामभक्त आहात, कीर्तनकार आहात, लेखक आहात. आपण अवतारी पुरुष आहात, आपण वक्ते आहात. मी श्रोता आहे. आपण आज्ञा केली
म्हणून मला हे प्रश्न विचारायचे आहेत. आणि हे प्रश्न विचारण्याच्या अगोदर जिथं मला हे प्रश्न निर्माण झाले ते स्फुरण परे परावाणीचं परा पश्यंती मध्यमा आणि ज्या शब्दांच्या माध्यमाने मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ती वैखरी वाणी जी आहे, या चारही वाणींचं जे अधिष्ठान आहे ती आहे वागेश्वरी शारदा. म्हणून त्या म्हणताय नमो वागेश्वरी शारदा सुंदरी श्रोता प्रश्न करी वक्तयासी. असं आहे की भगवंताच्या समोर आपण उभा राहणं म्हणजे त्याची बरोबरी करणं आहे. एका अर्थाने कीर्तन हे साधारणपणे भगवंताच्या मंदिरात होतं. जिथं भगवंताचं अधिष्ठान आहे त्या ठिकाणी होतं. बैठे कीर्तन आणि उभं राहून कीर्तन. शक्यतो पुरुष मंडळी ही उभा राहून कीर्तन करतात. आणि असा प्रघात आहे की स्त्रियांनी हे बसून कीर्तन करायचं. आमच्या गोरठ्याच्या आदरणीय गार्गीताई देशपांडे, परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारती त्यांच्या अनुग्रहित असलेल्या, त्यांच्या सहवासात राहिलेल्या कित्येक वर्ष आणि आपलं सगळं आयुष्य गोरठ्याच्या या आश्रमासाठी समर्पित करणाऱ्या गार्गीताई देशपांडे, त्याच पठडीत मीराताई शेंडगे या सुद्धा बसून कीर्तन करतात. महिलांनी बसून कीर्तन करावं दुसरा दृष्टिकोन असा आहे की भगवंताच्या समोर उभा राहणं हे धारिष्ट आहे. म्हणून बसून कीर्तन करणे असा एक प्रघात आहे. पण वेणा स्वामींचा अधिकार पाहून समर्थांनी त्यांना दिलेली परवानगी आहे, त्यांना दिलेली आज्ञा आहे की तुम्ही उभा राहूनही कीर्तन करायला हरकत नाही. असा एक त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. त्या वागेश्वरीला, त्या वाणीच्या देवतेला नमन केलेलं आहे. नमो वागेश्वरी शारदा सुंदरी श्रोता प्रश्न करी वक्तयासी. पुढच्या चरणापासून प्रश्न चालू होतात. आता पुढच्या 9 कडव्यांमध्ये प्रश्न दिलेले आहेत. वक्तयासी पुसे जीव हा कवण. वक्तयासी पुसे जीव हा कवण. शिवाचे लक्षण सांगा स्वामी. पहिला प्रश्न आहे जीव म्हणजे नक्की कोण. प्रश्न दुसरा आहे जीव म्हणजे कोण आणि मग शिवाचं लक्षण काय, त्याची ओळख कशी करून घ्यायची. आपल्याला माहिती आहे चरपट पंजरिकेमध्ये आद्य शंकराचार्यांनी हे सगळं त्यामध्ये याचा उलगडा केलेला आहे. तू कोण आहेस, मी कोण आहे, आपण कुठून आलो आहोत, हा प्रश्न प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा तरी पडतो. मोठा आघात झाला, जवळची माणसं दुरावली, मोठा आर्थिक संकट आलं किंवा शेवटचे क्षण मोजणं चालू आहे, तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की मी कोण आहे नक्की, मी कशासाठी या जगात आलो. म्हणून वेणाबाई म्हणतायत जीव हा कवण
शिवाचे लक्षण सांगा स्वामी. 2 प्रश्न आहेत. सांगा स्वामी, कैसा आत्मा तो परमात्मा. आत्मा म्हणजे कोण, परमात्मा म्हणजे कोण. 4था आणि 5वा प्रश्न आहे. 3रा आणि 4था प्रश्न आहे, आत्मा म्हणजे कोण, परमात्मा म्हणजे कोण. बोलीजे अनात्मा तो कवण. तुम्ही सांगा अनात्मा कोण आहे. हा 5वा प्रश्न आहे. रामनामाचं वेड वेणा स्वामींना नंतर किती लागलं. समर्थ संप्रदायात आल्यानंतर. म्हणून त्या एका ठिकाणी म्हणाल्या की जेव्हा लोक बोलायला लागले पुढच्या आयुष्यामध्ये, एक तर विधवा, वय कमी, लोकांना काय जाते बोलायला. लोक तर दोष पाहण्यावरच आहेत. तेव्हा एका अभंगात रामावर असलेली भीस्त, रामावर असलेला विश्वास वेणा स्वामी लोकांना सांगताय. राम नामे विण मज कंठेना, राम नामे विण मज कंठेना. कोणी निंदती कोणी वंदिती, वासमी त्यांचा पाहीना. राम नामे विण मज कंठेना. हृदयी धरिले सद्गुरु चरणा. मी माझ्या सद्गुरूंच्या चरणांना माझ्या हृदयात स्थान दिलेलं आहे. हृदयी धरिले सद्गुरु चरणा, प्राणांतीही विसंबेना. प्राण जरी माझे गेले तरी माझ्या सद्गुरूंच्या चरणांना दूर करणार नाहीये. प्राणांतीही विसंबेना, रामनामे विन मज कंठेना. वेणीचे निजधन रामची जीवन. वेणीचे निजधन, माझा ठेवा काय, स्वतःचा ठेवा काय, माझी मिळकत काय, मुख्य मिळकत. वेणीचे निजधन रामची जीवन. होणार ते का सुखे होईना, रामे विण मज कंठेना. रामे विण मज कंठेना. किती भीष्ट आहे. सद्गुरु चरणांना मी धरलेलं आहे. आता मी रामाला सोडणार नाहीये. आणि या वेणा स्वामी, वेणाबाई आहेत त्या सध्या, त्या समर्थांना 25 प्रश्न विचारतायत. खाड 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 खाड. 9 कडव्यांमध्ये 2 चरणांचं 1 कडवं. 9 कडव्यांमध्ये 25 प्रश्न विचारून झाले. पुढे काय विचारलेत प्रश्न. कवण प्रपंच कोणे केला संच. प्रपंच म्हणजे नेमका काय, आणि या प्रपंचाचा संच, संग्रह कुठल्या वस्तूचा केलाय प्रपंचात. मागुता विसंच कोण करी. आणि हा सगळा संग्रह केल्यानंतर शेवटी त्या संचाचा विसंच, ते सगळं मोडकळून कोण टाकतं, मोडून कोण टाकतं. मागुता विसंच कोण करी. या प्रपंचामध्ये कोण प्रपंच केला, प्रपंचामध्ये संग्रह कशाचा केला, आणि या संग्रह जो केलाय त्याला कोण नष्ट करतं सांगा स्वामी. प्रश्न क्रमांक 7 आणि 8 आहे. कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या. अविद्या म्हणजे काय आणि विद्या म्हणजे काय. कैसे आहे आद्याचे स्वरूप. ते मूळ कोण आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे. प्रश्न क्रमांक 11. स्वरूप ते माया, कैची मूळ माया. ते स्वरूप काय, ती मूळ माया कोणती आहे. कैसे आहे स्वरूप ते माया, कैची मूळ माया. इस चाळावया कोण आहे. हिला, इस म्हणजे हिला, त्या मायेला चाळावया चालवणारा कोण आहे.
कोण चालवतो या मायेला? प्रश्न क्रमांक 12, 13, 14. आहे कैसे शून्य, कैसे ते चैतन्य. शून्य म्हणजे नेमकं काय आणि चैतन्य म्हणजे त्याचं स्वरूप काय? प्रश्न क्रमांक 15 आणि 16. समाधान अन्य ते कवण. शून्य, चैतन्य आणि समाधान ते नक्की काय? कवण जन्माला, कोणा मृत्यू आला. कवण जन्मला, कोण जन्मला, कुणाला मृत्यू आला? प्रश्न क्रमांक 15 आणि 16. प्रश्न क्रमांक 18 आणि 19. कवण जन्मला, कोणा मृत्यू आला. बद्धमुक्त झाला तो कवण. 20 आणि 21. कोण बद्ध आहे आणि कोण मुक्त झाला हे मला सांगा स्वामी. कवण जाणता कोणाचीही सत्ता. ही सत्ता कोणाची आहे नक्की आणि त्याला जाणणारा कोण आहे? या सत्तेला चालवणाऱ्याला जाणणारा कोण आहे? प्रश्न क्रमांक 22 आणि 23. मोक्ष हा तत्वता कोण सांगा. मोक्षाची संकल्पना म्हणजे नक्की काय आहे तेही मला तुम्ही सांगा. जाणता कोण आहे, सत्ता कोणाची आहे, मोक्ष म्हणजे त्याचं तत्वज्ञान काय आहे ते स्वामी आपण मला सांगावं. सांगा ब्रह्मगुण सगुण निर्गुण. मला ती परब्रह्म स्वरूपाची खूण सांगा. ती सगुण आहे का निर्गुण आहे? हा 25वा प्रश्न आहे. 25 प्रश्न ऐसे केले. असे 25 प्रश्न या 10 कडव्यांमध्ये वेणा स्वामींनी विचारले. मला ब्रह्माची खूण सांगा. सगुण ब्रह्म म्हणजे काय, निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, असे एकूण 25 प्रश्न एका पाठोपाठ एक वेणा स्वामींनी समर्थ रामदासांना विचारले आहेत. समर्थांनी 11 कडव्यांमध्ये त्याची उत्तरं दिलेली आहेत. आता ही 11 कडवी उत्तरांची, त्यामध्ये पहिलं कडवं सुद्धा मंगलाचरणाचंच आहे. नमो वेद माता, नमो त्या अनंता, प्रश्न सांगो आता श्रोतयाचे. आता श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर मी देईन असं समर्थ सांगतात. आणि समर्थांनी दिलेली या 25 प्रश्नांची उत्तरं आपण उद्याच्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये त्याचं चिंतन आपण करूया. समर्थ रामदासांनी काय उत्तरं दिली आहेत वेणाबाईंच्या या प्रश्नांना, त्याचा विचार उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.